नमस्कार. आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. प्रभाग क्रमांक 22 मधून शिवसेना शिंदे गटाचे अजय भाऊ यांनी निवडणुकीत उतरायचा निर्धार व्यक्त केलाय. प्रभागात नशामुक्ती, शुद्ध पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, चांगले रस्ते आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर प्राधान्याने काम करण्याची हमी त्यांनी दिली आहे. प्रभागातील प्रलंबित सर्वसामान्य जनतेची सेवा सातत्याने करत राहणार असल्याचा विश्वास अजय भाऊ यांनी व्यक्त केला. नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, विकासच आमचा मंत्र राहील असा ठाम संदेश त्यांनी दिल्याने प्रभागात चर्चेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा, पक्षप्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचा, पालकमंत्री संजय शिरसाट साहेब यांचा, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. क्रमांक 22 या वार्डातून इच्छुक उमेदवार आहे. मी शिवसेना शिंदे गट या पक्षातर्फे इच्छुक उमेदवार आहे. या वार्डात 2010 साली 2015 साली 3 वेळेस मी अपक्ष निवडणूक लढलो आहे. प्रत्येक वेळेस मी 2 नंबरला राहिलो आहे. त्यावेळेस जर पक्षाने जर मला संधी दिली तर 100%, 1000% काही मताने माझा दणदणीत विजय होईल. भाऊ, तुम्ही राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात जेव्हापासून कार्यरत आहे आणि प्रभागाच्या वार्डासाठी काय काय मी वयाच्या 14व्या वर्षापासून शिवसेनेत काम करतो. सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेत धरून मी वयाच्या 14व्या वर्षी बाल सूचना शाखा स्थापन या चौकात छत्रपती शिवाजी महाराज पुणे चौकात केली होती. तेव्हापासून माझं कार्य चालू आहे, ते अखंडित आजपर्यंत चालू आहे. वार्डामध्ये वार्डासाठी काय काय कामं केली? वार्डासाठी प्रथम तुम्हाला जी बेरोजगारी आहे ती बेरोजगारी मोडीत काढायची. ते जे महानगरपालिकेचे ओपन पेज आहे तिथं जे नशेबाज लोक आहेत त्यांना इथून पहिलं उद्ध्वस्त करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तरुण पिढी बरबाद होत चालली. त्याला कसा आळा घालता येईल, त्याचा बंदोबस्त कसा करता येईल त्याचा मी प्रयत्न करणार आहे. तुमचं विजन काय असेल? विजन माझं सगळ्यापेक्षा वेगळं विजन आहे माझं. मला फक्त पद लावायचं, मला पैसा वगैरे कमायचं येत नाही. मला गोरगरीब जनतेची मला सेवा करायची. नेमके काय वेगळं प्रभागासाठी काय विकासासाठी काही केलं नाही, त्याच्यापेक्षा मला वेगळं करणार आहे मी. आणि मी आज काही तुम्हाला बोलून दाखवलं नाही. जेव्हा करन तेव्हा मी तुम्हाला बोलवून आणि तेव्हा मी सांगन मी अशी गोष्ट केली ती मांडत मी जनतेसमोर. तुम्ही प्रभागातील काय लोकांच्या गाठी भेटी घेता, काय समस्या तुम्ही जाणवलं? दैनंदिन लोकांची पाणी नाही, रस्ते नाही, ड्रेनेजचे प्रॉब्लेम नाही. आता प्रत्येक नातेकडे भाडेकरू आहे. ड्रेनेज लाईन लहान झाली, पाण्याची लाईन लहान झाली. या निमित्ताने तुम्ही मतदारांना काय आव्हान करता? मतदारांनी का सांगतो मला एकदा संधी द्या, त्या संधीचं सोडून त्यांच्यासाठी केल्याशिवाय राहणार हा माझा तुम्हाला शब्द आहे. आणि मला जे काय करायचं आहे मी दुसऱ्यासारखे भूलथापा देणार नाही. मी काम करीन, निवडून द्या तुम्ही मला, मी काम करीन आणि तुम्हाला दाखवून देईन. तुम्ही हे काम केलं